हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, त्यामुळे पूजा वगैरे मांडायची होती म्हणून मी ऑफिसला गेले आधी आणि ऑफिसवरून आल्यावर घरातली कामं आवरली आणि आज उपवास होता म्हणून फराळ वगैरे केला आणि मार्केटला गेले. जरा फुलं वगैरे काही सामान होतं आणायचं, थोडंसं घरातलं राशनचं सामान होतं आणायचं, त्यामुळे ते आणण्यासाठी मी बाहेर गेले. आणि आज गुरुवार होता म्हणून आज आमच्या इकडे गुरुवारचा बाजार भरतो. सो वेळ काढून गुरुवारच्या बाजारचा ब्लॉग नक्की शेअर करेन मी तुमच्यासोबत. आणि त्यानंतर आम्ही रिलायन्स मार्टला गेलो. तिकडे काही सामान वगैरे घ्यायचं होतं, भाजीपाला वगैरे घ्यायचा होता. सो ते सगळं घेतलं आणि त्यानंतर वाण घ्यायला गेलो. आज बायकांना बोलवायचं होतं हळदी कुंकवासाठी, त्यामुळे त्यांच्यासाठी वाण घ्यायला गेले होते, गजरे वगैरे घ्यायला गेले होते. ते सगळं घेऊन झालं आणि घरी आलो. घरी आल्यावर छानपैकी तयार झाले, साडी वगैरे नेसली, रांगोळी वगैरे काढून घेतली. घर वगैरे आम्ही स्वच्छ आधीच पुसून घेतलेलं होतं, त्यामुळे ते काही करायची गरज लागली नाही. आणि बाहेरच मग आम्ही स्वच्छ झाडून पुसून घेतलं आणि तिकडेच रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि त्यानंतर मग मी पूजा मांडायला बसले. छानपैकी पूजा मांडून घेतली, पोथी वाचून घेतली, दिवाबत्ती केलं, धूप वगैरे लावून घेतलं, नैवेद्य दाखवला आणि छान आरती केली. देवीला प्रार्थना केलं आणि क्षमा मागितली, जर काही चूक झाली असेल तर माफ कर म्हणून. पूजा वगैरे मांडून घेतली आणि जे पण मी वाण आणलं होतं बायकांना देण्यासाठी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि मी वाण म्हणून आज म्हणजे ब्लाऊज पीसच घेतले त्यांच्यासाठी. ब्लाऊज पीस, फूल, फळं, एवढ्याच गोष्टी घेतल्या. गजराही घेतला होता पण तो फ्रीजमध्ये ठेवला होता, त्यामुळे ह्याच्यात काय ॲड करता आला नाही. त्यानंतर मी बायकांना वगैरे बोलवलं होतं, बायका घरी आल्या होत्या, त्यांच्यासाठी मसाले दूध वगैरे बनवलं होतं, ते त्यांना दिलं. आणि मग हळदी कुंकू वगैरे आवरून घेतलं, त्यांना वाण वगैरे दिलं. सगळ्यांसोबत हळदी कुंकू वगैरे झालं. त्यांच्यासोबतही बाहेर गेलो, बऱ्याच जणांनी आमंत्रण दिलेलं होतं. आणि एवढं सगळं आटपून झाल्याच्या नंतर शेवटी आम्ही जेवायला बसलो. आणि आज जेवायला पुरी, भाजी, वरण, भात, श्रीखंड असाच काहीसा मेनू होता. मग छान आम्ही जेवण वगैरे केलं. आणि कसा वाटला तुम्हाला माझा हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा.